नमस्कार, मी पूजा. लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात तर आपल्याला पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. आज थोडासा पावसाचा जोर या भागांमध्ये मंदावलेला आपल्याला पाहायला मिळतोय, पण मराठवाडा, विदर्भ अजून सुद्धा पावसाची प्रतीक्षा करतायत. या भागांना पाऊस कधी झोडपणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मुंबईमध्ये पावसाचा हाहाकार जो आपल्याला पाहायला मिळाला, अजून सुद्धा पाऊस रौद्र रूप घेणार आहे का मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात? नेमका कोकणाला काय अलर्ट आहे, कोणत्या भागांना रेड अलर्ट आहे, पाऊस आता पुढचे काही दिवस नेमका कसा असणार आहे, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. ही सॅटेलाइट इमेज तुम्ही माझ्या मागे पाहताय, यावरून आपल्याला कळेल की नेमका इतका पाऊस का बरसत होता. इथे तुम्ही जर बघितलं तर एक अरबी समुद्रामध्ये सुरुवातीला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं, कमी दाबाचा पट्टा तयार झाला. तो हळूहळू वरच्या दिशेने आला आणि तो मुंबई लगत आल्यामुळे या बाजूला इथे बघा, मुंबईच्या सगळ्या कोकण किनारपट्टी लगत तो आला, वरच्या बाजूला आला मुंबईच्या. आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळाला वादळी वाऱ्यांसह. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात सुद्धा एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं होतं, एक प्रणाली तयार झालेली होती. ती हळूहळू आतल्या बाजूला झारखंडच्या इकडे तयार झालेली होती, पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचाच परिणाम म्हणून दोन्ही बाजूने, म्हणजे त्यामुळे या बाजूने येणारे वारे आणि या बाजूने येणारे वारे, दोन्ही या वाऱ्यांमुळे, नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मान्सूनची जी सगळी प्रोग्रेस आहे ती वेगाने आपल्याला पाहायला मिळाली आणि मुसळधार असा पाऊस या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही ठिकाणांहून आपण जर बघितलं तर या सगळ्यात जास्त कोकणाचा जो पट्टा आहे ना, त्या कोकणाच्या पट्ट्याला मोठ्या प्रमाणात पावसानं झोडपलेला आहे. 300 मिलीमीटर पेक्षा सुद्धा जास्त पाऊस काही भागांमध्ये पडला, असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. पण हे चित्र पुढे असंच कायम राहणार आहे का? मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, या भागांमध्ये अजून सुद्धा हवा तसा पाऊस पडला नाहीये. तो पडणार आहे का हे सुद्धा जाणून घेऊ. पुढची इमेज आपण बघूयात. पुढच्या इमेज मध्ये आपण पाहूयात की नेमकं आपल्याला काय दिसतंय आणि त्यानंतर आपण हे पण जाणून घेऊयात की 6 तारखेला नेमका कसा पाऊस पडला. ही इमेज तुम्ही जर बघितली, हे जे तुम्हाला इथे दिसतंय ना, एक हा ऑरेंज कलर दिसतोय, हे ते कमी दाबाचं क्षेत्र होतं ज्याबद्दल मी बोलले. आणि यामुळे त्या मुंबई आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. आता ते हळूहळू आपल्याला काय दिसतंय, कालचा जर विचार केला आपण तर ते खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला त्याचा जोर जो आहे ते सक्रिय पाहायला मिळत होतं. आता त्याचा जोर थोडासा मंदावलाय, ते वरच्या दिशेने जात आहे, गुजरातच्या दिशेने. आणि त्यामुळेच ते वरच्या दिशेने जात असल्यामुळे मुंबई, कोकणाचा सगळा पट्टा, या भागांमध्ये पुढचे 2 दिवस आपल्याला पाऊस कमी पाहायला मिळणार आहे. जो पाऊस आपल्याला रौद्र रूप ज्यानं धारण केलेलं पाहायला मिळालं गेले काही दिवस, तो नसणार आहे. आजचा दिवस पाऊस असला तर काही भागांमध्ये असेल, त्यानंतर तो नसणार आहे असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आला. अर्थात मी तुम्हाला मॅप पण दाखवेलच. पुढची इमेज आपण पाहूयात. त्यामध्ये 6 तारखेला कोणत्या भागांमध्ये किती पाऊस पडला. विदर्भ, मराठवाड्यामध्ये फार कमी पाऊस झालेला आहे. फक्त मुंबई आणि कोकणाच्या पट्ट्यामध्येच हवा तसा पाऊस पडलाय. त्याच्यामुळे जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असं बोललं जात होतं. ते या सगळ्या जिल्ह्यांसाठी होतं. आता हा येलो कलर काय इंडिकेट करतो? येलो कलर म्हणजेच या भागांमध्ये फार कमी पाऊस झालेला आहे. व्हाईट कलर म्हणजे जालना तुम्ही जर बघितलं तर तिथे पाऊसच नाही झालाय. 0 मिलीमीटर पाऊस जालन्यात झालाय. जालन्यामध्ये आपल्याला अजिबात पाऊस पाहायला मिळत नाहीये. मराठवाड्यातील जालन्यात सगळ्यात जास्त पाऊस कुठे झालाय हे बघा, हा सगळा भाग आहे कोकणाचा पट्टा. आता रायगड वरती जाऊयात. रायगड, इथे रायगडला जर आपण बघितलं 241 मिलीमीटर पाऊस रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कोकणाच्या सगळ्या पट्ट्यामध्ये जर आपण बघितलं तर इकडे येऊयात आपण. हा जर तुम्ही भाग बघितला संभाजीनगरचा, तिथे पाऊस किती झालाय? फक्त बघा 1.7 मिलीमीटर. खाली आपण येऊयात या भागामध्ये, बीडमध्ये पाऊस किती झालाय? 1.5 मिलीमीटर. पुढे आपण येलो कलर जिथे आहे अमरावतीमध्ये जर बघितलं तर 0.3 मिलीमीटर तिथे फक्त पाऊस झालाय. इकडे तुम्ही हा जिल्हा बघितला, सोलापूरला फक्त 0.6 मिलीमीटर पाऊस. तिकडे जर बघितलं गोंदियात फक्त जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय विदर्भामध्ये. बाकी हा जो येलो कलर आहे, नागपूर, यवतमाळ, त्याचबरोबर नांदेड असेल, परभणी असेल, लातूर असेल, या सगळ्या भागांमध्ये आपल्याला नाहीच्या बरोबर पाऊस पाहायला मिळतोय. विदर्भातील हे सगळे जिल्हे आहेत, मराठवाड्यातील हे सगळे जिल्हे आहेत, या भागांमध्ये अजून सुद्धा हवा तसा पाऊस पडलेला नाहीये. खरं तर बळीराजा प्रतीक्षा करतो या भागांमध्ये की कधी या भागांमध्ये आम्हाला पावसाचा ऑरेंज अलर्ट मिळेल, मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. खरं तर येलो अलर्ट या भागांना देण्यात येतोय, पण त्याप्रमाणे सुद्धा खूप जास्त पाऊस पडतोय का असं चित्र नाहीये. तुम्ही सुद्धा या भागांमधून येत असाल तर सांगा तुमच्या भागात पाऊस पडतोय का. सगळ्यात जास्त पाऊस या पट्ट्यात आपल्याला पाहायला मिळाला कोकणाचा
आणि त्याचबरोबर इकडे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा दिसला बघा. नंदुरबार मध्ये जास्त पाऊस झालाय. खाली आपण जर बघितलं जळगावमध्ये सुद्धा चांगला पाऊस झालाय. हा जो कलर आहे ब्ल्यू कलर म्हणजेच काय तर जास्त पाऊस, प्रमाणापेक्षा जास्त पाऊस, सरासरीपेक्षा जास्त पाऊस या भागांमध्ये पडलेला आहे. आता अलर्ट काय मी तुम्हाला सांगते पुढचे काही दिवस, जेणेकरून आपल्याला क्लिअर होईल की पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान नेमकं कसं असणार आहे. मुंबई असेल त्याचबरोबर आजूबाजूच्या सगळ्या परिसराला पाऊस कशा प्रकारे झोडपणार आहे हे आपल्याला क्लिअर होईल. 7 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर रायगड, पालघर असेल, पुणे असेल, नाशिक यांना रेड अलर्ट आहे. अतिवृष्टीचा इशारा आहे या भागांमध्ये त्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे. त्याचबरोबर रायगड, ठाणे, नाशिक, साताऱ्याचा अर्धा भाग यांना ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस असणार आहे. नागपूर, वर्धा, वाशिम, अहिल्यानगर, जळगाव, धुळे यांना येलो अलर्ट आहे. या भागांमध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस असेल. उरलेला सगळा भाग ग्रीन अलर्ट आहे. संभाजीनगर, जालना, बीड ह्या सगळा मराठवाड्याचा अर्धा भाग, विदर्भाचा अर्धा भाग या भागांमध्ये पाऊस नाहीये असं चित्र आपल्याला 7 तारखेला दिसतंय. 8 तारखेला त्या भागांमध्ये तरी पाऊस असणार आहे का बघा. अजून सुद्धा असंच दिसतंय की विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये 8 तारखेला पाऊस नसणार आहे. ग्रीन अलर्ट आहे. फक्त कुठे पाऊस असेल, पुण्यामध्ये पाऊस असणार आहे. ऑरेंज अलर्ट तिथे आहे. वादळी पाऊस तिथे असू शकतो. वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा येलो अलर्ट आहे. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं येलो अलर्ट म्हणजे खूप पाऊस पडतो का तर नाही, हलक्या पावसाच्या सरी त्या ठिकाणी बरसतात. नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील. 9 आणि 10 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर बघा इथे सुद्धा आपल्याला दिसतंय की 9 आणि 10 तारखेला सुद्धा पावसाचा जोर कुठेच वाढलेला आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. विदर्भामध्ये फक्त यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीत थोडा पाऊस असणार आहे. पुण्यात आणि घाट परिसरात थोडा पाऊस असेल. 10 तारखेला तर कुठेच पाऊस दाखवत नाहीत. फक्त विदर्भामधले जे काही 4 जिल्हे आहेत, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, इथे पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच काय, जो पावसाचा कहर होता हा फक्त जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळाला. मुंबईमध्ये सुद्धा पाऊस जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात खूप सारा त्याने बरसून घेतलं. त्यानंतर तो आपल्याला सुट्टीवर गेलेला मुंबई आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरात तर पाहायला मिळणारच आहे. पण मराठवाडा त्याचबरोबर विदर्भ या भागांमध्ये पुढचा आठवडा सुद्धा हवा तसा पाऊस पडणार नाहीये. जुलै महिना सुद्धा या सगळ्या भागांसाठी कोरडा जातो का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अर्थात या भागांमध्ये आता पाऊस कधी पडणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. पुढच्या आठवड्याचा विचार केला तर त्या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे असं चित्र नसणार आहे. जुलै महिन्याच्या मध्ये म्हणजेच 15-16 तारखेनंतर तरी या भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो अशी अपेक्षा आपण करूयात. अर्थात हवामान विभाग या संदर्भात नेमके काय अंदाज देतं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच. तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.